हा आहे ॲथरिस्टा येस मॉडेल. हा मी बेस मॉडेल घेतलेला आहे. याच्या बॅटरी कॅपॅसिटी आहे 2.9 किलोवॅट आणि याची जी रेंज आहे RDC रेंज दिलेली आहे कंपनीने ती आहे 123 किलोमीटर. 123 किलोमीटर म्हणजे कंपनीची रेंज आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हा 100 वगैरे चालतो. याची बॅटरी कॅपॅसिटी आहे 2.9 किलोवॅट आणि चार्जिंग जो टाईम आहे याचा तो खूप म्हणजे थोडा जास्त आहे. 8.5 तास 100% चार्ज व्हायला लागतो आणि 6.5 तासात 80% चार्ज होऊन जाते. यामध्ये तुम्हाला म्हणजे असं आहे की स्पेस जो आहे तो स्पेस भरपूर मिळत आहे या गाडीमध्ये. सीट जी आहे ही सीट भरपूर मोठी आहे, म्हणजे 3 लोक तर आरामात बसत आहेत यामध्ये. आणि जो बूट स्पेस आहे, हा जो स्पेस दिला आहे इथं पायांच्या पण स्पेस आहे हा पण खूप जास्त आहे. इथं 2 कॅन पाण्याच्या आरामात मावतात. इथं हुक दिलेले आहेत अटकवायसाठी, पॉलिथिन पिशवी 2 हुक दिले आहेत. आणि जो मागच्या बसण्यावाला आहे त्यासाठी जे फुटरेस्ट आहे ते इथंच दिले आहे गाडीमध्ये. हेच फुटरेस्ट आहे मागचे बसणाऱ्यांचे दोन्ही साईडला, याच साईडला असेच दोन्ही साईडला. आणि जो गाडीचा ओवरऑल लुक आहे तो नॉर्मल लुक आहे, थोडा प्रीमियम पण वाटतो. आता कोणाला पसंत येतो कोणाला नाही येत, पण ही फुली फॅमिली गाडी आहे. म्हणजे लेडीज असो किंवा म्हणजे एजेड लोक असो कोणी पण हिला चालवू शकतो आरामात. गाडी पण मजबूत आहे, पूर्ण फायबर बॉडी आहे याची. ही गाडी बेस मॉडेल असल्यामुळे यामध्ये चाबी येते आणि ही चाबी ऑन ऑफ करून तुम्हाला गाडी ऑन ऑफ करता येते. आणि त्याच साईडला हा चार्जर सॉकेट आहे. हा इथं तुम्ही गाडी चार्जिंगवर लावू शकता. आणखी जे गाडीची डिक्की आहे ती इथूनच ओपन होते. याला असं घुमवले की बूट ओपन होते, डिक्की पण ओपन होते. आणि बूट स्पेस आपला जो स्टोरेज आहे सीट स्टोरेज तो पण खूप मोठा आहे यामध्ये. हा 34 लिटरचा स्टोरेज आहे इथं. चार्जर आहे 350 वॉटचे चार्जर आहे हा. कोणत्या पण 5 एम्पियर ते 15 एम्पियरच्या सॉकेटमध्ये हा फिट होऊन जाते, लावता येतो. डिक्की खूप मोठी असल्यामुळे हेल्मेट पण इथं आरामात 2 हेल्मेट मावतात इथं. आणि गाडीसोबत मला हेल्मेट मिळाला होता. समोर तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळेल आणि मागे ड्रम ब्रेक आहे, साधे ब्रेक आहे. आणि जो हिच्या सस्पेन्शन्स आहेत, सस्पेन्शन्स तर समोर शॉकअपवाले आहेत, हे बघा हे सस्पेन्शन आहेत. आणि मागे जो सस्पेन्शन दिला आहे तो हिचा मिडल सस्पेन्शन आहे सेंटरमध्ये, तो आहे मोनो सस्पेन्शन. त्यामुळे तुम्हाला जो राईड क्वालिटी आहे ती चांगली मिळते. आणि जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे, रायडिंग एक्सपिरियन्स, गाडी स्टेबल असते, म्हणजे टॉप स्पीडवर पण स्टेबल असते. गाडीची टॉप स्पीड हे 80 आहे, म्हणजे जे टॉप स्पीड कंपनी सांगितले ते 80पर्यंत जाते गाडी टॉप स्पीड. या गाडीमध्ये जी मोटर दिलेली आहे ती टायरमध्ये नसून ती समोरच्या साईडला आहे मोटर, जेणेकरून तुम्ही झटक्यावरून वगैरे कुठून पण नेले गाडी तरी पण मोटरला काही म्हणजे झटका नाही लागत. या मोटरचा जो टाईप आहे तो आहे PMSM अशी मोटर दिलेली आहे, जी आहे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनायझिंग मोटर अशी या मोटरचं काहीतरी नाव आहे दिली. आता कंपनी जे सांगितलं आहे ते आपल्याला माहीत आहे. हा गाडीला साईड स्टँड दिलेला आहे. हा दिसते नाजूक, पण कंपनीचं असं म्हणणं आहे की हा खूप मजबूत आहे. असं वाटते की एक लात मारला का डायरेक्ट तुटाव, पण मजबूत आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. आणि जो इथं फुटरेस्ट आहे, लेडीज फुटरेस्ट, तो इथं लागून येत नाही, तो आपल्याला परचेस करावा लागतो. गाडीमध्ये जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, म्हणजे जो हँडलवर जे बटन्स आहेत ते पण खूप सिंपल आहेत. जसे की जो हा मी घेतलेला आहे हा बेस मॉडेल आहे. या बेस मॉडेलमध्ये टचस्क्रीन येत नाही, ही डीप व्ह्यू डिस्प्ले म्हणून एक स्क्रीन येते. यामध्ये ही कंट्रोल जी आहे हे यावरून होतात. हा जॉयस्टिक दिला आहे लेफ्ट राईट अप डाऊन, याच्यावरूनच हे स्क्रीन कंट्रोल होते. आणि हे अप्पर डिपरचे बटन दिलेले आहेत, तसेच हे इंडिकेटरचे बटन्स आहेत. ही हॉर्न आहे. आणि या साईडला जशी ही जी बटन आहे ही तर रिव्हर्स मोड पण आहे, रिव्हर्स मोड, फॉरवर्ड मोड, हे वाली बटन आहे. हे इने मोड चेंज होतात. जसे की गाडीमध्ये 2 मोड आहेत, एक झिप मोड आहे आणि एक इको स्मार्ट मोड आहे. या बटनने चेंज होतात. आणि हे जे मोड आहे ही ऑन ऑफची बटन आहे, म्हणजे इने गाडी चालू होते. ब्रेक दाबून हे बटन दाबली की गाडी चालू होते. मला काही तितकी स्मार्ट गाडी पाहिजे नव्हती, त्यामुळे मी बेस मॉडेल घेतला. आणि आपल्याला काही ती स्क्रीन वगैरे पाहिजे नव्हती, कारण की तिची कॉस्टिक पण तितकी वाढते स्क्रीनमुळे. त्या गुगल मॅप वगैरे दिसते त्या स्क्रीनवर, पण आपल्याला ते काही पाहिजे नव्हते, कारण की आपण लोकलमध्ये फिरतो तर आपल्याला काही ते त्याची वगैरे गरज नाही. आणि ते कसं आहे, आता आपण घेऊ पण समोर जसं गाडी जुनी होत होते तसे प्रॉब्लेम्स चालू होतात. म्हणून जितकी साधी गाडी असेल
तितकं चांगला असतो. म्हणून आपण आपली चॉईस हे बेस मॉडेल होती. त्या बेसमध्ये कोणी पण म्हणजेच कोणाला पण लवकर समजेल असे सगळे बटन्स दिलेले आहेत. ओव्हरऑल गाडी ठीक आहे, म्हणजे चांगलीच आहे. प्रीमियमनेस आहे गाडीमध्ये, प्रीमियम दिसते. ही गाडी आणले मला 3-4 दिवस झाले आणि मी काही किलोमीटर चालवली पण आहे गाडी हे. पण असं आहे की ही गाडी घेतल्यावर जो इथं एक सॉफ्टवेअर असते स्क्रीनमध्ये, तो पॉवर स्टॅक म्हणून एक पॉवर स्टॅक म्हणून सॉफ्टवेअर असतो, तो इन्स्टॉल नव्हता. तो तर तिथे कसा रेंज नव्हती दाखवत, काहीच नाही दाखवत तिथं. त्यामुळे तो जोपर्यंत इन्स्टॉल नाही होत तेव्हापर्यंत तुम्ही फक्त चार्ज करा आणि चालवा असं असते. त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार पॉवर स्टॅक वगैरे. सध्या मी ओव्हरव्ह्यू सांगत आहे बाहेरून. जसं की जे ॲसेसरीज आहेत, गाडी तर खूप मस्त आहे, मजबूतीमध्ये पण खूप मस्त गाडी आहे. पण असं आहे की जो हिचे ॲसेसरीज आहेत ते खूप महाग आहेत. गाडीचे ॲसेसरीज म्हणजे जो गार्ड येते बाहेरचा, जो बॉडी गार्ड येतो, तो 3,500 ते 4,000 कॉस्टिंग आहे त्याची कंपनीमध्ये घ्यायला गेले तर. आणि जो लेडीज स्टँड आहे हा फुटरेस्ट, याची किंमत 2,000पर्यंत आहे कंपनीमध्ये. आणि जो या गाडीला आहे मेन स्टँड येत नाही खरं तर. जो साईड स्टँड आहे तोच आहे फक्त, आणि मेन स्टँड हिला लागून येत नाही. तो तुम्हाला बाहेरून लावा लागते, त्याची पण कॉस्टिंग वाढते. मॅटिंग पण मिळत नाही, मॅटिंगची पण कॉस्टिंग वाढते. आणि कॉस्टिंग कमी करण्यासाठी तुम्ही जो गार्ड वगैरे आहे तो तुम्ही बाहेरून पण लावू शकता किंवा ऑनलाईन बोलून लावू शकता तुम्ही. ऑनलाईन तो पडून जाते 2,000 ते 2,500पर्यंत पडून जाते, आणि फुटरेस्ट पण 1,000पर्यंत मिळून जाते. आता मी बघते, मी ऑनलाईन बोलवणार नाही तर मी शोरूममधूनच लावून घेणार. या गाडीमध्ये सध्या तर मला म्हणजे तेच कमतरता वाटली की जो चार्जिंग टाईम आहे तो खूप जास्त आहे, म्हणजे 8.5 घंटेचा टाईम आहे तो. आणि जे कंपनीचे सामान आहेत ते पण खूप महाग आहेत. आणि मेन स्टँड देत नाही या गाडीला मेन स्टँड देत नाही. जसे की पंक्चर वगैरे झाली तर मेन स्टँड कामात येतो, तो लावणे जरुरी आहे, पण आपल्याला लावावा लागत आहे, बाहेरून लावावा लागेल आपल्याला तो. त्याची पण कॉस्टिंग म्हणजे थोडी जास्तच जाते. बाकी गाडी मस्त आहे, मजबूत आहे आणि सेफ पण आहे गाडी. हा फायबर बॉडी आहे पूर्ण गाडीची. बाकी गाडीचा जो आफ्टर सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आहे ते पण मी व्हिडिओ घालणार आहे आता. तरी हे फक्त ओव्हरव्ह्यू झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला गाडी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या गाडीबद्दल आणखी डिटेल्स पाहिजे असेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की मला गाडी कितीमध्ये पडली आणि गाडीसोबत मला काय काय मिळाले. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा.